बरं, आता 29 महानगरपालिकांचा जेव्हा आपण विचार करतो, खरं तर नगरविकास तुमच्याकडे आहे किंवा महानगरपालिका, महापौर हा ह्यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ते तुमची या संदर्भात काय विजन आहे किंवा नगर विकासाच्या संदर्भातली काय विजन आहे, महापौरांच्या महानगरपालिकांसाठी म्हणून आपली अशी काय विजन आहे? बघा, आता 29 महापालिकांची निवडणूक आहे. मुंबई महापालिका मोठी आहे आर्थिकदृष्ट्या, काही महापालिका सक्षम आहेत, पण काहींची क्षमता नाहीये. मग अशा महापालिकांना आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांचा देखील समतोल विकास झाला पाहिजे. त्या भागातल्या लोकांना देखील मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, पिण्याचं पाणी शुद्ध मिळालं पाहिजे, चांगली उद्यानं असतील, आरोग्य व्यवस्था असेल, म्हणजे भुयारी गटार योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृह असतील. त्या ठिकाणी अनेक शहरांमध्ये अशा सुविधा नाही आहेत आणि त्यांना त्या शेवटी तिथल्या नागरिकांचा देखील अधिकार आहे त्यांना अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्याचा. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही घनकचरा व्यवस्थापन असेल, आता काही ठिकाणी चांगले प्रकल्प सुरू आहेत. आता आपण वेस्ट टू एनर्जी असेल, इतरही काही प्रकल्प आहेत ते असतील, पण आता तुम्ही कचरा डम्पिंग करू शकत नाही. त्याच्यावर तुम्हाला जी काय प्रक्रिया करणे शास्त्रशुद्ध पद्धतीने ती करावी लागेल. ते देखील सेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला, कारण ते एका महापालिकेच्या आवाक्यातलं काम नसतं. एकंदरीत सगळ्या महापालिका, सगळी शहरं जी आहेत, ही या शहरांचा सुनियोजित विकास आणि त्या भागातल्या लोकांना देखील इतर शहरांप्रमाणे, इतर महापालिकांप्रमाणे देखील ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे, यावर आम्ही भर देणार आहोत. शेवटी शहरं स्वच्छ असली पाहिजेत, सुंदर असली पाहिजेत आणि त्या ठिकाणी लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे टार्गेट आमचं आहे, हा अजेंडा आहे.